एखादा दिवस ना माझ्यासाठी खूप कामाचा जातो आणि धावपळीचा सुद्धा जातो. त्यातूनच पुढ्यात एक्स्ट्रा कामं वाढलेली तर काय बोलायलाच नको. इतकी पुढ्यात विनाकारण कामं वाढून ठेवलेली असतात. नेहमीच माझ्या बाबतीत असं होतंय. आणि हा आपला बिझनेस आहे, स्वतःच्या जबाबदारीवर घेतलेला आहे. त्यामुळं किती जरी अडचणी आल्या आणि किती जरी कमी वेळेत जास्त कामं करावी लागत असतील तर ती करावीच लागतात. आता हे जे मटेरियल दिलेलं आहे त्यांनी बऱ्याच दिवसानंतर मटेरियल दिलेलं आहे आणि त्या विसरल्या साखर बारीक करायला. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं बघ मटेरियल किती आहे म्हणून. आता हे मटेरियल रात्री दिलेलं आहे आणि मी सकाळी बिस्किट करत आहे दुसऱ्या दिवशी. आणि त्यांनी काय सांगितलेलं, कधीही मला 2-3 दिवसात बिस्किटं दे, तू तयार करून ठेव, मी तिसऱ्या दिवशी बिस्किट न्यायला येते म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. पण मला फक्त मटेरियल तुझ्यापर्यंत पोच करायचं आहे म्हणून मी ठेवायसाठी तुझ्याकडं आलेले आहे म्हटल्या. आणि त्यांनी विसरलेल्या साखर बारीक करायला आपल्याला करायलाच पाहिजे. कारण विसरल्या आहेत म्हटल्यानंतर किंवा त्यांच्या लक्षात नव्हतं ही साखर बारीक करायची आहे ते करायलाच पाहिजे. तर 5 मिनटं फक्त लागतात 1 किलो साखर बारीक करण्यासाठी. पण आता जरी 5 मिनटं आपले गेले असले तरी बिस्किट बनवायला 15 मिनटं लेट होतं. आता हे का होतं? मिक्सर घेणं, ते मिक्सरमध्ये हळूहळू साखर बारीक करणं आणि यामध्ये काय होतं, सगळं जे आपलं नियोजन असतं ना ते बिघडून जातं. आता दुसरी गोष्ट इथं काय झालेली आहे, त्यांचं जे दूध आहे ते त्यांनी विकत आणलेलं आहे, विकतच्या पिशव्या दुधाच्या, आणि ते त्यांनी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. त्यामुळं दूधसुद्धा त्यांनी मला सांगितलं हे फ्रीजरमध्येच ठेव. मी सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवलं. त्याचा पूर्ण बर्फ झाला. 1 तासभर हे दूध मी नॉर्मल पाण्यामध्ये ठेवलेलं, पण तरीसुद्धा हे दूध एकदम थंड होतं आणि बारीक बारीक त्यामध्ये दुधाचे खडेच तयार झालेले होते. त्यामुळं बिस्किट बेक व्हायलासुद्धा वेळ लागतो. दूध पूर्ण नॉर्मल होण्यासाठी आणि साखर बारीक करून मटेरियल व्यवस्थित जे बिस्किटाला लागतं ते तयार होण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास इथं गेला. म्हणजे अर्धा पाऊण तास म्हणजे माझ्यासाठी खूप. मला असं बिस्किट करत्या वेळेस असं इतकं हे होत होतं की पुढची कामं कशी ॲडजस्ट करायची. दुसऱ्या एका ताईंनी फोन केलेला बिस्किट बनवायला येणार आहे म्हणून. त्यांना मी सांगितलेलं पहिली बिस्किटं मी 8 वाजता करायला घेणार आहे, तुम्ही 9 वाजता या. त्यांचा तोपर्यंत फोन आला की आज माझी बिस्किट करायची राहू द्या, तुझी ही गडबड चालू आहे आणि मला एवढ्या लवकर यायला जमणार नाही. मग म्हटलं बरं झालं, मोकळा श्वास घेतला, कारण आता थोडी धावपळ कमी आहे असं मला वाटत होतं. आज आपल्याला 2 किलो गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवायची आहेत आणि त्यासाठी आपण 1 किलो बारीक केलेली साखर, 2 किलो गव्हाचं पीठ आणि 600 ग्रॅम आपल्याला तूप लागणार आहे. सगळं मटेरियल त्यांनी मोजून आणलेलं आहे. फक्त साखर एक्स्ट्रा होती त्यामुळं साखर फक्त मोजून घेणार होते. त्यांनी सांगितलेलं मला साखर फक्त मोजून घे. पीठ मोजलेलं आहे, तूप मोजलेलं आहे. 2 किलोसाठी 1 लिटर दूध लागणार आहे. त्यांनी अर्धा लिटरच्या 2 पिशव्या दुधाच्या आणलेल्या आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट किंवा वेलची, जायफळ काहीही त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे इथं काहीही आपण वापरणार नाही. जसं मटेरियल दिलेलं आहे त्या पद्धतीनंच ही बिस्किटं बनवून देणार आहे. आता त्यामध्ये अमोनिया पावडर 4 चमचे, बेकिंग पावडर 2 चमचे, बेकिंग सोडा 2 चमचे एवढ्या या पावडरी टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता मी इथं काय करणार आहे माहिती आहे का, दोन्हीही पिशव्या फोडून त्यामध्ये एकदम ओतून दूध घेणार आहे. कारण दूध थंड आहे आणि तूप वगैरे हे सगळं मिश्रण एकत्र करेपर्यंत दूध थोडं नॉर्मल होईल. शिवाय हे दूध एकदम काटोकाट असतं, एक्स्ट्रा दूध नसतं. त्यामुळं हे दूध सगळंच यामध्ये बसतं. जे आपण मेजरमेंटमध्ये अर्धा लिटर दूध सांगतो, घरच्या दुधामध्ये आणि विकतच्या दुधामध्ये खूप फरक येतो. त्यामुळं आणि हे फ्रीजमधलं आहे थंड, त्यामुळे हे नॉर्मल होण्यासाठी मी यामध्ये सगळंच दूध घालणार आहे. हे मी मेजरमेंट टाकत आहे. तोपर्यंत चावीला आलं पाणी. आता सगळ्या भागात नळाला जरी पाणी येतं असलं तर आमच्या कोल्हापूरच्या भागात चावीलाच पाणी येतं. आमच्या भागामध्ये
चावीला पाणी आलं असंच म्हटलं जातं. नळाला पाणी आलं क्वचितच म्हणतात, पण शक्यतो करून बऱ्याचशाच कोल्हापूरच्या भागात चावीला पाणी आलं असंच म्हणतात. कोल्हापूरच्या भागातल्या कोण कोण ताई आहेत त्यांनी कमेंट नक्की करा. तुमच्याकडे चावीला पाणी येतं का नळाला पाणी येतं हे नक्की मला सांगा. चला तर मग हा मजेचा भाग होता. सुरुवातीला बघा, जेव्हा आपण बिस्किट बनवायला घेतो तेव्हा हे ट्रे परत आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. डिपेंड तुमच्यावर आहे, पुसून घ्यायचे का तसंच घ्यायचं. मी नेहमी पुसूनच ट्रे घेते. आता हे दूध सगळं यामध्ये घातलं, पावडरी सगळ्या घातल्या, प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, साखरसुद्धा प्रमाण सांगितलेलं आहे, यामध्ये घातलं. हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची आहे ती म्हणजे, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 80% पार्सलचं काम आपलं झालेलं आहे. पण काय झालेलं आहे, योगायोगानं बघा, काल शनिवार आज रविवार दोन्ही दिवस सुट्टीचे असल्यामुळे बऱ्याचशाच कामामध्ये आम्हाला प्रॉब्लेम आला. त्यामुळं आणखीन एक 2-3 दिवस मला वेळ द्या आणि त्यानंतर मी लगेच तुम्हाला माझा व्हॉट्सअप क्रमांक देते. तुम्हाला जर अशी पौष्टिक बिस्किटे घरबसल्या मागवायची असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मागवू शकता. प्रयत्न खूपच चालू आहेत, पण काही प्रॉब्लेम येत आहेत, ते सॉल्व केल्याशिवाय तरी आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. आता यामध्ये तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता तूप काही वजन करायची गरज नाही, त्यांनी वजन करून आणलेलंच आहे. पीठसुद्धा अगदी बरोबर आणलेलं आहे बघा. फक्त करावं म्हणून केलं मी वजन त्याचं, नाहीतर काय करायची गरज नव्हती. आणि तुम्हाला माहितीच आहे मी वजन कशाचं सुद्धा करत नाही. जर त्यांनी मला सांगितलं की वजन केलेलं आहे तर मी करत नाही, तसंच मेजरमेंट मी टाकते. काल तुपाचा डबा हातातनं निसटला, त्यामुळं आज जरा मी जास्तच काळजी घेतली तूप टाकत्या वेळेस. अजून फराळाचं बनवायचं आहे. एकादश असल्यामुळं सकाळी नाश्त्यासाठी, म्हणजे सकाळी म्हणजे आता ही सकाळचीच वेळ आहे. हे मेजरमेंट टाकेपर्यंत मला थोडा वेळ गेलता, 8:45-9 आता वाजले असतील. पण आहोनी सकाळी आज 7:45 वाजताच नाश्ता केला. तेव्हा त्यांना मी खिचडी बनवून दिली आणि जी शाबू भिजलेली शिल्लक ठेवलेली आहे त्याचे मी वडे बनवणार आहे, फ्राय केलेले वडे. याचा व्हिडिओ शनिवारी शॉर्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये याची पूर्ण रेसिपी दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. अगदी कमी वेळेमध्ये आणि अजिबात तेलकट न होणारे हे एकदम खमंग भाजणीचे वडे दह्यासोबत खूप छान लागतात. आज सगळं मी घरातलं काम आवरलं. व्हिडिओ एडिटिंगसाठी मोबाईल हातात घेतला, तोपर्यंत एका ताईंचा फोन आला. ताई म्हणजे इथल्याच आहेत, आमच्या इथल्याच आहेत आणि म्हणजे आमचा ग्रुप पण आहे, त्या ग्रुपमधल्याच त्या ताई आहेत. पण जास्त असं काम असेल तरच आमचं एकमेकीला फोन असतात, नाहीतर काही होत नाही. त्या त्यांच्या कामात, मी माझ्या कामात असते. आणि त्या माझे व्हिडिओ 15 दिवसापासून बघतात. त्यांना माहिती नव्हतं की हे माझं यूट्यूब चॅनेल आहे म्हणून. कोणीतरी आमच्याच गावातल्यांनी त्यांना लिंक पाठवली आणि त्या 15 दिवसापासून व्हिडिओ माझे बघत आहेत. पण त्या म्हटले की दररोज फोन करायचा म्हणत माझ्या कामातून मला काही वेळ मिळत नव्हता, म्हणून आज म्हटलं काम मरू दे तिकडं. हा शब्द वापरला त्याने, मला तर हसायलाच आलेलं. काम मरू दे तिकडं, भाकरी करत करतच तुम्हाला फोन लावलेला आहे म्हटल्या. आणि म्हटलं किती छान बोलताय, किती मस्त तुम्ही बिस्किट वगैरे बनवत्याला व्हिडिओ पाठवताय, खूप आवडतात मला म्हटल्या. म्हणजे त्या पण नेतात माझ्याकडून, 1-2 वेळा काहीतरी असं, मला वाटतं 2 का 3 वेळा काहीतरी नेलेले आहेत बिस्किट बनवून, पण सारखं येत नाहीत. तर म्हटले की तुमचे व्हिडिओ मी दररोज बघते आणि आज पहिल्यांदा तुम्हाला कमेंट केल्या म्हटल्या. म्हणजे त्यांना एवढी माहिती नाही यूट्यूबमधली, त्यामुळं फक्त त्यांना असं वाटलं की नाही वंदनाला कॉल करूया आणि विचारूया. त्या बोलत होत्या मला की बघा ना, आपल्यासारख्या ज्या बायका आहेत त्या बायका शिकलेल्या पण आहेत, शिवाय त्यांना खूप नॉलेज आहे. पण त्यावेळेला कसं होतं की लग्न झाल्यानंतर घर सांभाळा, सगळी माणसं सांभाळा, सगळं सणवार संस्कृती हे सगळं करा, आणि असं करण्याच्या नादात जी आपल्याकडं कला आहे ती कला दाबून बसली, त्या कलेला वावच मिळाला नाही. आता तसं नाही ना. आता जे कुणाला काही शिक्षणातलं कुठलं आवडतं त्यामध्येच ते भर देतात. सगळ्याच
मुली असू द्यात, कोणी असू दे, जसा जमाना बदलल तसं त्याप्रमाणे आत्ता सगळं राहणीमान सगळ्यांचं चाललेलं आहे. पण त्यावेळेला नव्हतं ना. ज्या 90च्या आहेत माझ्या मैत्रिणी, त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा की मला हे करायचं होतं आणि ते माझं राहून गेलं, मला ते करायचं होतं ते माझं राहून गेलं. अशा कितीतरी माझ्या या मैत्रिणी असतील, मला जे सबस्क्रायबर ज्यांनी केलेलं आहे त्या, किंवा मला कोणी सबस्क्रायबर केलेलं नसेल तर त्या मैत्रिणींनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की माझी ही इच्छा अपुरी राहिलेली आहे म्हणून. आता शिक्षणाला खूप महत्त्व आहे. तेव्हाही बऱ्यापैकी होतं, पण लग्न झाल्यानंतर घरकाम करणं हे म्हणजे याला जास्त प्राधान्य दिलं जायचं. आमचंही तसंच झालेलं आहे. लग्नानंतर 10 वर्ष अशीच गेलेली आहेत. पण नंतर थोडं वाटायला लागलं की नाही, काहीतरी आपण केलं पाहिजे. आपल्याकडं कला आहे. दुसऱ्याचं बघून असं वाटायला लागले, बाबा आपण पण हे करू शकतोय, आपण का मागं आहे सगळ्यांच्या. आणि जेव्हा आपण आवडीचं काम करतो ना, तेव्हा खूप भारी वाटतं, फ्रेश वाटतं आणि कुठलंही काम करायला एनर्जी निर्माण होते. तेच मी करत आहे म्हणून तुमच्या पुढं आहे. तुम्हाला जर असं वाटत असलं, पण ते चांगलं काम असलं पाहिजे, शिवाय आपल्यामुळं कुणाला त्रास झाला नसला पाहिजे. कुणाच्या विरोधात जाऊन कुठलंही काम करायचं नाही. त्यांना तुम्ही पटवून सांगायला हवं. जर पटत नसेल तर माझी ओव्हनची गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे. मी आमच्या ओव्हनना कसं समजावून सांगितलं ते. त्यांना विश्वासात घेऊनच काम करायला हवं. विरोधात जाऊन मग काय होणार नाही. कारण कसं होतंय की आपलं कुटुंब जर व्यवस्थित असेल तरच आपल्याला पुढं काम करायला हुरूप येते. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. सगळं मी व्यवस्थित सेटल केलेलं आहे आणि त्यानंतर मी माझ्या कामावर व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे. बोलत हे सगळं बघा, पीठ मी चांगलं मऊ लुसलुशीत मळून घेतलं. आता याचे मी गोळे बनवून घेणार आहे. आहोनी बघा आमचे ट्रे किती व्यवस्थित मस्त मांडून घेतलेले आहेत. अगदी काम त्यांचं परफेक्ट असतं. माझ्यासुद्धा कामामध्ये ते खूप चुका काढतात. हे असंच का, ते तसंच का, त्यांच्या मनाला येत नाही. आता हे ट्रे मी भरपूर माझ्या भोवतीनं मांडून घेणार आहे. कारण का, मी एकटीच गोळे बनवणार आहे. त्यामुळे अहो फक्त प्रेस करायचं काम आणि ऑपरेटरचं काम करणार आहेत. माझं अजून काय काय काम मी मागं ठेवलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? किचन स्वच्छ करायचं आहे, भांडी धुवायची आहेत आणि फराळाचं करायचं आहे. आता हे मी का मागं ठेवलं तुम्हाला मी सांगते. आहोंना थोडा वेळ विश्रांती द्यायची आहे. कारण त्यांचं काम भरपूर झालेलं आहे. त्यांना थोडा वेळ झोपायला 1-2 तास तरी मिळावं आणि त्यानंतर 2 वाजता तर आम्हाला इचलकरंजीला जायचं आहे. मी 2-3 वेळा सांगितलेलंच आहे. तर त्यामुळं मी माझं कामच मागं ठेवलं. बिस्किटचं आधी करून घ्यायचं म्हटलं, आहोंची मदत होईल आणि आहो झोपल्यानंतर मी माझं काम करणार आहे. जे माझ्या एकटीचं काम असतंय ते काम मी पटपट एकतर मी आवरून घेते, नसेल तर ते काम थोडंसं मी बाजूला ठेवते आणि आहोंच्या मदतीचं जे काम असेल ना ते पटकन मी करायला घेते. कारण मी जर माझी कामं करत बसले तर त्यांची जर वेळ संपली तर ते अजिबात मला मदत करत नाहीत. कारण त्यांचंसुद्धा टाईम टेबल असतं, त्यांचीसुद्धा भरपूर कामं असतात. त्यामुळं त्यांच्या कामात माझ्यामुळं व्यत्यय यायला नको म्हणून जे काम गडबडीचं नाही ते काम थोडं मी बाजूला ठेवलेलं असतं. आता आमच्या इथल्या ज्या ओळखीच्या बायका असतात ना, त्या मला नेहमी म्हणतात, तुझं काम भारी आहे बघ, घरात बसून अजिबात उंबऱ्याच्या बाहेर जायचं काम नाही आणि सुट्टी स्वतःच्या इच्छेवर कधीही तू सुट्टी घेऊ शकतेस. पण जबाबदारीचं काम तेवढंच आहे बरं का. आपली क्वालिटी तेवढीच आहे, स्वच्छता तेवढीच आहे. यामध्ये दिसायला सोपं दिसत असलं तरी एवढं सोपं नाही. ते सोपं करायचं कसं हे आपल्या हातात आहे. मी फक्त ज्या मैत्रिणींना माझ्या हा व्यवसाय करायचा आहे त्या मैत्रिणींना मी सांगते की फक्त स्वतःवर कंट्रोल पाहिजे. प्रत्येक गोष्टीत घरातलं वातावरण बिघडू दे किंवा चांगलं असू दे, तर त्यावेळेला हा आपण बिझनेस स्वतःच्या जीवावर करत आहे तर तेव्हा आपला स्वतःच्या मनावरचा ताबा हा खूप महत्त्वाचा आहे. आता इथं बघा मी गोळे जसं करून देईल तसं हे आमचे प्रेस करत आहेत. आता गोळे थोडे कमीच पडत आहेत. हे आमचं प्रेस करणं फास्ट होत आहेत आणि मी एकटी गोळं ते बनवणार, त्यामुळं
माझे गोळे थोडे कमी पडत आहेत, 2-2 गोळे बनवत आहेत, इतकं फास्ट बनवत आहे पण तरी पण कमी पडत आहेत. म्हणजेच काय, हे काम 3 व्यक्तींचं आहे. एक ऑपरेटर, प्रेस आणि 2 व्यक्ती गोळे करायला पाहिजेत. हे कशासाठी, जेव्हा आपण जास्त क्वांटिटीनं बनवणार तेव्हा. आता इथं मी आज काय करणार आहे, 2च किलोची फक्त बिस्किटं बनवणार आहे आणि गॅप घेणार आहे कारण आम्हाला बाहेर जायचं आहे. त्यामुळं ज्या मैत्रिणींच्या डोक्यात हा व्यवसाय असेल त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच इन्व्हेस्टमेंट करावी असं मी सांगते. यासाठी रॉ मटेरियल काय काय लागतं आहे आता हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. 160ला टेम्परेचर ओव्हनचं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये बेक करण्यासाठी बिस्किटं घालायची आहेत. एक लॉट घातला, दुसरा लॉट असा ठेवलेला आहे तयार करून. आणि एका ताईने मला विचारलेलं हे कुलूप कशासाठी ठेवले, तर हे कुलूप का ठेवले, हे बघा प्लेट किती लूज झालेली आहे. लूज झाल्यामुळं त्यातली वाफ निघून जाते. थोडा वेळ काढायची असते वाफ, 5 मिनटं, आणि त्यानंतर ही पॅक करायची असते. तर ही पूर्ण प्लेट लूज झालेली आहे, त्यामुळे हे वजनदार कुलूप याच्यावरती ठेवलेलं आहे. बऱ्याच वेळेला समोर ज्या आलेल्या आहेत बिस्किट बनवाय त्यांनीसुद्धा मला विचारलं हे कुलूप कशाचं आहे म्हणून. आणि 20 मिनटानंतर अशी खमंग खुसखुशीत बिस्किटं तयार होतात. एकही बिस्किट चिकटलेलं नाही बघा, अजिबात नाही, एकदम व्यवस्थित हे बिस्किटं निघलेले आहेत. कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे. आता हा कलर आपल्याला डार्क आणायचा आहे का फेंट आणायचा आहे याच्यावरती सुद्धा ओव्हनचं टेम्परेचर आपण कमी जास्त करू शकतो. आता इथं आम्हाला नेहमीप्रमाणे एकच कलर आणायची सवय लागलेली आहे आणि त्या कलरमध्ये बिस्किटं आल्याशिवाय मी बिस्किटं ओव्हनमधून काढत नाही. जरी आम्ही बंद केला ओव्हन तरीसुद्धा समजा कलर आलेला नाही तर त्यावेळेला आम्ही काय करतो, आणखीन 1-2-3 मिनटं ओव्हन बंद करायचा आणि फक्त बिस्किटं शेकण्यासाठी त्यामध्ये तशीच ठेवून द्यायची. असं केलं तरीसुद्धा चालतं. काही ताईंच्या मला कमेंट आलेले आहेत की OTG मध्ये बिस्किटं छान झालीत, फक्त मऊ झालेली आहेत. त्यांना मी काय सांगते की बिस्किटं परत तुम्ही एक 5 मिनटं बेक करा, पण बेक अशी करायची टेम्परेचर जास्त ठेवायचं नाही, थोडं कमी ठेवायचं टेम्परेचर. जेव्हा तुम्ही बेक होताना किती लावला असेल ते आता बघा तुम्ही, आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी टेम्परेचर ठेवा आणि त्यामध्ये परत 5 मिनटं बिस्किटं बेक करून घ्या. म्हणजे बिस्किट ही खुसखुशीत होतील, मऊ राहणार नाहीत अजिबात. आणि अशा पद्धतीने बघा ही बिस्किटं 2 किलोची एवढी तयार झालेली आहेत. आहोंना म्हटलं बिस्किट एक मोडून दाखवा. आहोंनी हातात घेतलेली 4 बिस्किटं पटकन खाली ठेवली आणि लगेच माझ्या शब्दाला मान देऊन बिस्किट असं फोडून दाखवलं.